आयुष्यात काही माणसे अशी येतात, जी तुमच्या संथ चाललेल्या आयुष्यात एकदम वादळ निर्माण करतात. माझ्या बाबतीतही अगदी असंच घडलं. माझे नाव करण. व्यवसायाने मी एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. स्वभाव जरा शांत, कामापुरतं बोलणारा आणि आपल्याच विश्वात रमणारा. पण माझा एक खूप जुना आणि खास मित्र होता, अमित. अमितचा स्वभाव माझ्या अगदी उलट. खूप बोलका, मन मिळावू आणि सगळ्यांना पटकन आपलंसं करणारा. अमितच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती. त्याच्या पत्नीचे नाव सायली होते. सायली दिसायला अत्यंत सुंदर, आकर्षक आणि मुख्य म्हणजे खूप चंचल स्वभावाची होती. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक असायची. पहिल्यांदा जेव्हा मी अमितच्या घरी तिला भेटलो होतो, तेव्हाच मला तिच्या बोलण्यातल्या आणि वागण्यातल्या चंचलतेची जाणीव झाली होती. ती कोणाशीही खूप पटकन मोकळेपणाने बोलायची, हसायची आणि तिची ती सहजता कोणालाही तिच्याकडे आकर्षित करायला पुरेशी होती. मी अमितच्या घरी नेहमी जात येत असायचो. विकेंडला त्याच्या घरी जाऊन गप्पा मारणे, एकत्र जेवण करणे हा आमचा नियमित दिनक्रम झाला होता. हळूहळू सायली आणि माझीही चांगली मैत्री झाली. ती मला करणऐवजी हक्काने करणराव किंवा नुसतंच करंजी म्हणून चिडवायची. तिच्या या खोडकर स्वभावामुळे मीही तिच्याशी सहज बोलू लागलो होतो. पण माझ्या मनात तिच्याबद्दल नेहमीच एक आदराची आणि मित्राच्या पत्नीची सीमारेषा स्पष्ट होती. पण सायलीच्या बाबतीत गोष्टी थोड्या वेगळ्या होत्या. आम्ही त्याच्या ट्रॅव्हल जॉबमुळे अनेकदा शहराबाहेर असायचा. आठवडा आठवडा तो टूरवर असायचा. सायली घरी एकटीच असायची. सुरुवातीला ती मला फोन करून म्हणायची, "करण, अमित नाही घरी. मला खूप कंटाळा आलाय. तू ये ना संध्याकाळी चहा प्यायला." मी सुरुवातीला टाळाटाळ करायचो, पण ती इतक्या हक्काने आणि गोड आवाजात सांगायची की मला तिच्या घरी जावे लागायचे. तिच्या घरी गेल्यावर ती मला वेगवेगळे पदार्थ करून भरवायची. बोलता बोलता ती अगदी अमितबद्दल, तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल सांगायची. हळूहळू मला जाणवू लागलं की सायली तिच्या आयुष्यात, विशेषतः अमितच्या सततच्या अनुपस्थितीमुळे खूप एकटी पडली आहे. तिच्या चेहऱ्यावरचे ते हसू, ती चंचलता वरवरची होती. आतून ती खूप एकाकी होती. ती अनेकदा माझ्या अगदी जवळ येऊन बसायची. बोलताना सहज माझा हात हातावर ठेवायची किंवा केस मागे सरकवताना तिच्या नजरा माझ्यावरच खिळलेल्या असायच्या. मी तिच्या या स्पर्शाने आणि नजरेने आतून हादरून जायचो. माझा श्वास रोखला जायचा. तिच्या त्या सुवासिक सहवासामुळे माझं मन फुललं होतं. पण माझी विवेकबुद्धी मला सातत्याने सांगत होती, "करण, थांब. ही तुझ्या मित्राची बायको आहे. ही चुकीचं आहे." मी स्वतःला सावरून खायचो आणि तिच्या स्पर्शापासून थोडा लांब व्हायचो. एके दिवशी पावसाची एक थंड आणि धुवांधार संध्याकाळ होती. आम्ही 2 दिवसासाठी ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेलो होतो. मला वाटलं नव्हतं की सायलीचा फोन येईल, पण संध्याकाळी 6 वाजता तिच्या फोनची रिंग वाजली. "हॅलो करण, तू कुठे आहेस?" सायलीचा आवाज फोनवरून आला. "मी घरीच आहे सायली. काय झालं, बोल ना." मी विचारलं. "अरे, खूप पाऊस पडतोय आणि घरातली लाईट गेली आहे. मला खूप भीती वाटते या अंधारात. प्लीज तू थोड्या वेळासाठी येशील का?" तिचा आवाज खूप हतबल आणि थरथरता वाटत होता. मी क्षणभर विचार केला. मनात एक शंका आली. पण मित्राची बायको अडचणीत आहे आणि घाबरली आहे या विचाराने मी माझी छत्री घेतली आणि अमितच्या घराच्या दिशेने निघालो. मला काय माहीत होतं की ही संध्याकाळ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा वळणबिंदू ठरणार होती. मी अमितच्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो आणि लिफ्टने वर गेलो. घराचा दरवाजा अर्धा उघडाच होता. मी हळूच आत पाऊल ठेवले. पूर्ण घरात मेणबत्तीचा अंधूक, पिवळसर आणि रोमॅन्टिक प्रकाश पसरला होता. बाहेर पावसाचा प्रचंड आवाज येत होता आणि घरात एक वेगळीच गूढ शांतता होती. "सायली," मी हाक मारली तशी ती हॉलमध्ये आली. तिच्या अंगात एक सुंदर, हलक्या गुलाबी रंगाची साडी होती. तिचे केस ओले होते आणि ती साडीत अत्यंत अप्रतिम, लावण्यमय दिसत होती. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचा चेहरा अधिकच उजळून दिसत होता. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. "तू आलास? मला वाटलं नव्हतं तू येणारस." ती अगदी जवळ येत म्हणाली. "अरे, तू घाबरली होतीस म्हणून आलो. लाईट कधी गेली?" मी नजरा चुकवत विचारले, कारण तिच्या त्या रूपाकडे पाहणे मला कठीण जात होते. "आत्ताच 10 मिनिटापूर्वी. पण आता तू आला आहेस ना, मला अजिबात भीती वाटत नाही." ती माझ्या अगदी समोर येऊन उभी राहिली. तिच्या अंगातील मोगऱ्याचा सुगंध माझ्या नाकात भरला गेला. तिने माझ्या हातातली छत्री बाजूला ठेवली आणि अचानक माझा हात तिच्या दोन्ही हातात घेतला.
तिचा स्पर्श खूप गरम आणि मऊ होता. करण, तू नेहमी असा लांब का पळतोस माझ्यापासून? तिने थेट माझ्या डोळ्यात पाहत विचारले. तिच्या आवाजात एक तीव्र भावनिक साध होती, जी मी आजवर कधीच ऐकली नव्हती. मी थबकलो. माझ्या हृदयाचा ठोका चुकलो. काय उत्तर द्यावे हे मला सुचत नव्हते. पावसाचा कडकडाट बाहेर सुरू होता आणि आत आम्हा दोघांमधील अंतर हळूहळू संपत चालले होते. मेणबत्तींच्या अंधुक आणि पिवळसर प्रकाशात सायली माझ्या अगदी जवळ उभी होती. बाहेर पावसाचा कडकडाट सुरू होता आणि आत माझ्या छातीत वादळ उठलं होतं. सायलीने माझा हात धरला होता आणि तिचा स्पर्श इतका मऊ आणि उबदार होता की मला काय बोलावे ते सुचत नव्हते. तिच्या ते थेट प्रश्नाने, तू नेहमी असा लांब का पळतोस माझ्यापासून, मला पूर्णपणे निरुत्तर केले होते. मी हळूच माझा हात मागे घेण्याचा प्रयत्न केला. सायली, असं काही नाही. मी लांब का पळेन? पण तू घाबरली होतीस म्हणून मी आलोय. आपण जरा शांत बसूया का? सायलीच्या चेहऱ्यावर एक हलके स्मित उमटले. तिने माझा हात सुटू दिला नाही. उलट तिने मला ओढून सोफ्यावर बसवले आणि स्वतःही माझ्या अगदी शेजारी येऊन बसले. सोफ्यावर बसल्यावर आमच्या दोघांमधील अंतर अगदी नगण्य उरले होते. ती इतकी जवळ होती की मला तिच्या श्वासाची उष्णता जाणवत होती. करण, ती माझ्याकडे वळत म्हणाली, तू खूप चांगला आहेस, पण तू नेहमी स्वतःभोवती एक भिंत बांधून ठेवतोस. तुला काय वाटतं, मला काही कळत नाही? तू जेव्हा माझ्याकडे बघतोस, जेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल काय भावना असतात हे मला स्पष्ट दिसतं. सायली प्लीज, मी अडखळत म्हणालो. अमित माझा खूप चांगला मित्र आहे. तो माझ्यावर अंधारा विश्वास ठेवतो. तू त्याची बायको आहेस आणि मी तुझ्याबद्दल नेहमीच आदर ठेवलाय. आदर? सायलीने एक उपरोधिक हास्य केले. करण, आदर आणि मनातील भावना या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अमित माझा नवरा आहे हे सत्य आहे, पण तो माझ्या आयुष्यात किती आहे? महिन्यातून 15 दिवस तो टूरवर असतो. मी या बंद घरात एकटी राहून थकले. मला कोणाची तरी सोबत हवी असते. कोणाचा तरी आधार हवा असतो. मला पैशाची नाही, माणसाच्या सहवासाची भूक आहे. तिच्या या शब्दामध्ये इतकी वेदना आणि एकटेपणा होता की माझे मन हेलावले. ती केवळ चंचल नव्हती, तर आतून खूप दुखावलेली आणि एकाकी होती. तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. तिने हळूच तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले. त्या क्षणी माझा श्वास रोखला गेला. तिच्या ओल्या केसांचा सुगंध आणि तिच्या शरीराची ऊब मला एका वेगळ्याच जगात घेऊन जात होती. मी मनातून प्रचंड संघर्ष करत होतो. एका बाजूला माझी नैतिक विवेक आणि आमिषी असलेला प्रामाणिकपणा होता, तर दुसऱ्या बाजूला समोर बसलेली एक अत्यंत सुंदर एकाकी स्त्री होती, जी माझ्या सहवासाची याचना करत होती. सायली, तू स्वतःवर ताबा ठेव. मी तिचे खांदे धरून तिला थोडे दूर करण्याचा प्रयत्न करत म्हणालो. जे काही होतंय हे चुकीचं आहे. उद्या जर अमितला किंवा कोणालाही कळलं तर आयुष्यभरासाठी नाती संपतील. सायलीने तिचे ओले डोळे उचलले आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. मला कोणत्याही भविष्याची काळजी नाही करण. आज या क्षणी मला फक्त तुझी गरज आहे. तू इथे माझ्या पाठीशी आहेस ना, एवढं माझ्यासाठी खूप आहे. एवढे बोलून ती उठली आणि तिने किचनमधून 2 कप गरम चहा आणला. तिने एक कप माझ्या हातात दिला आणि दुसरा कप घेऊन ती पुन्हा माझ्या शेजारी बसली. चहाचा घोट घेत असताना आमची नजर एकमेकांना भिडत होती. अंधुक प्रकाशात तिचे ते चंचल रूप, साडीची सुरत नेसणं आणि तिची प्रत्येक हालचाल माझ्या संयमाची परीक्षा घेत होती. चहा संपवून मी कप टेबलवर ठेवला. सायली, आता पाऊस कमी झालाय. मला वाटतं मी निघायला हवं. मी उभा राहण्याचा प्रयत्न केला, पण सायलीने अचानक माझा हात पकडला आणि मला पुन्हा मागे ओढले. यावेळी तिची पकड घट्ट होती. तिच्या चेहऱ्यावरचा भीतीयुक्त भाव निघून गेला होता आणि तिने एक तीव्र हट्ट, अनाकली ओढ दिसत होती. नाही करण. ती उठून माझ्या अगदी समोर उभी राहिली. आज तू असा जाऊ शकत नाही. मला सोडून जाऊ नकोस. तिने तिचे हात माझ्या गळ्याभोवती टाकले. तिच्या या अचानक झालेल्या स्पर्शाने माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिचे हृदय वेगाने धडधडत होते आणि मला तिची ती तीव्र ओढ स्पष्ट जाणवत होती. मी तिला थांबवण्यासाठी माझे हात तिच्या पाठीवर ठेवले, पण ते तिला दूर लोटण्याऐवजी तिच्या जवळ खेचण्यासारखे झाले होते. सायली, नको. माझ्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले, पण तिने ऐकले नाही. तिने तिचे डोळे बंद केले आणि तिने तिचे ओठ माझ्या गालावर ठेवले. तो स्पर्श इतका तीव्र आणि भावूक होता की माझ्या शरीरात विजेचा प्रवाह पसरला.
माझा सर्व संयम, माझी सर्व बंधने क्षणात गळून पडली. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने मला हाताला धरून थेट बेडरूमच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. अंधारात चालताना माझ्या मनात विचारांचे मोठे वादळ उठले होते, पण पावसामध्ये आणि तिच्या त्या उबदार स्पर्शात मी स्वतःला पूर्णपणे हरवून बसलो होतो. सायलीने माझा हात घट्ट धरला होता आणि ती हळूहळू बेडरूमच्या दिशेने घेऊन जात होती. तिच्या त्या ठाम आणि हट्टाग्रही पावलांसमोर माझा सर्व संयम ढसळत चालला होता. बाहेर पावसाचा जोर अधिकच वाढला होता. विजांचा कडकडाट आणि खिडक्याबाहेर आदळणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज वातावरणातील गूढता आणखी वाढवत होता. बेडरूममध्ये पूर्ण अंधार होता. फक्त हॉलमधून मेणबत्तीचा मंद पिवळसर प्रकाश आत येत होता. बेडरूममधला तो शांत आणि उबदार माहोल माझ्या थरथरीत आणखी भर घालत होता. सायलीने मला बेडच्या कडेला बसवले आणि ती स्वतः अगदी समोर येऊन उभी राहिली. अंधुक प्रकाशात तिच्या साडीची किनार आणि तिचे ओले केस खूपच नयनरम्य दिसत होते. सायली, विचार कर, आपण काय करतोय? मी शेवटचा प्रयत्न करत अत्यंत अस्पष्ट आणि कापणाऱ्या आवाजात म्हणालो. अमितचा माझ्यावर खूप विश्वास आहे. उद्या सकाळी जेव्हा हा पाऊस थांबेल, तेव्हा आपल्याला या गोष्टीचा पश्चाताप होईल. सायलीने काही न बोलता माझ्या ओठांवर आपले मऊ बोट ठेवले. तिने मला बोलूच दिले नाही. करण, आजच्या रात्री पश्चातापाचा विचार करू नको, ती अगदी हलक्या आवाजात माझ्या कानाजवळ झुकून म्हणाली. अमित माझा नवरा असला तरी त्याने मला कधी समजून घेतलं नाही. त्याला फक्त त्याचं काम आणि व्यवसाय महत्त्वाचा वाटतो. मला हवी असलेली हूब, प्रेम आणि आपुलकी त्याने कधीच दिली नाही. पण तुझ्या डोळ्यात मी ते प्रेम पाहिले. आज मला फक्त तुझा सहवास हवाय. तिचे ते शब्द माझ्या मनाच्या कोपऱ्यात खोलवर रुतले. तिने हळूच माझे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्या गालावर ठेवले. तिचा गाल गरम आणि मऊ होता. तिच्या डोळ्यात एक अनाकली ओढ आणि तीव्र भावनिक याचना होती. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिची ती चंचलता आणि तिचे सुंदर रूप मला पूर्णपणे भुलवत होते. सायलीने हळू तिची साडी सावरली आणि ती माझ्या शेजारी बेडवर बसली. तिने तिचे डोके माझ्या छातीवर टेकवले. मला तिच्या हृदयाचे जलद पडणारे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. तिने तिच्या हातांनी माझ्या पाठीभोवती विळखा घातला. तिच्या त्या उबदार आणि घट्ट मिठीत एक वेगळी शांतता होती. माझं मन मला सांगत होतं की हे चुकीचं आहे, पण माझ्या भावनांवर आता माझा ताबा उरला नव्हता. मी हळूहळू माझे हात तिच्या पाठीवर ठेवले. तिचा स्पर्श करताच तिच्या शरीरातून एक हलकी थरथरी गेली. तिने डोळे मिटले आणि अधिकच माझ्या जवळ आली. तिचे केस माझ्या तोंडावर येत होते आणि तिच्या शरीराचा मोगऱ्यासारखा गंध माझ्या मनात एक वेगळी थुंदी निर्माण करत होता. करण, मला तुझ्या मिठीत असंच राहू दे, ती पुटपुटली. मी तिचे तोंड हाताने वर केले आणि तिच्या डोळ्यात पाहिले. तिच्या त्या मोठ्या सुंदर डोळ्यातून एक अश्रूचा थेंब उघळला. तो अश्रू पाहून माझं मन पूर्णपणे विखरलं. मी माझा अंगठा तिच्या गालावर फिरवून तो अश्रू पुसला. तिने माझे हात धरून तिच्या ओठांशी नेले आणि हळूच चुंबन घेतले. त्या क्षणी आमच्यातील सर्व मर्यादा, नैतिकतेचे कुंपण आणि पश्चातापाची भीती क्षणभरासाठी पार गळून पडली. एका बाजूला पावसाचा कडकडाट आणि दुसऱ्या बाजूला सायलीचा तो तीव्र भावनिक स्पर्श. आम्ही दोघेही त्या एकांताच्या आणि प्रेमाच्या प्रवाहात पूर्णपणे वाहून गेलो. सायलीच्या प्रत्येक स्पर्शात, तिच्या प्रत्येक हालचालीत एक तीव्र हट्ट आणि कित्येक दिवसांची साचलेली भूक होती. तिने मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात असे काही ओढले होते की मला जगाचे, मित्राचे आणि स्वतःचेही भान उरले नव्हते. बेडरूममधील त्या अंधुक प्रकाशात आणि पावसाच्या अखंड संगीतात दोन एकाकी आणि एकमेकांकडे आकर्षित झालेली मने एकमेकांत पूर्णपणे मिसळून गेली होती. काही वेळाने जेव्हा वादळ शांत झाले, तेव्हा बेडरूममध्ये एक गूढ शांतता पसरली होती. सायली शांतपणे माझ्या छातीवर डोके ठेवून पडली होती. तिचे श्वास आता शांत झाले होते. तिने माझ्या हातात तिच्या हातांमधले घट्ट धरून ठेवला होता. जणू तिला भीती होती की मी तिला सोडून निघून जाईल. मी छताकडे पाहत शांत पडून होतो. त्या क्षणी मला खूप छान आणि सुखावणारे वाटले होते. हे सत्य होते, पण जसा वेळ पुढे जात होता तशी माझ्या मनातील शांतता हळूहळू ढळू लागली होती. सायलीच्या सहवासाने मला एक वेगळाच आनंद दिला होता, पण त्याचवेळी माझ्या आतल्या आत्म्याने
मला विचारण्यास सुरुवात केली होती, करण आता पुढे काय? माझ्या डोळ्यातील हेच वादळ मला अस्वस्थ करत होते आणि सायली मात्र माझ्या कुशीत निश्चिंतपणे शांत निजली होती. बेडरूममधील ती गूढ शांतता आणि बाहेर पडणारा पाऊस. सायली माझ्या अगदी जवळ माझ्या छातीवर डोके ठेवून शांत निजली होती. तिचे लांब सडक केस माझ्या अंगावर पसरले होते. त्या क्षणी मिसळणारा त्या क्षणी मिळणारा भावनिक आणि शारीरिक आनंद अद्वितीय होता. पण जसा जसा वेळ पुढे सरकत होता तशी माझ्या मनातील घालमेल आणि अस्वस्थता वाढू लागली होती. मी हळू सायलीच्या केसांवरून हात फिरवला. तिने तिचे डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान आणि तृप्ती होती. काय विचार करतोयस करण? तिने अगदी हळूच प्रेमाने विचारले. सायली, हे जे काही घडलं, मी एक दीर्घ श्वास घेत म्हणालो, ते नक्की बरोबर होतं का? उद्या सकाळी जेव्हा अमित येईल तेव्हा मी त्याच्या डोळ्यात कसा पाहू? त्याने माझ्यावर भावासारखा विश्वास ठेवलाय. सायली उठून बसली. तिने साडीची पदर सावरली आणि माझ्याकडे गंभीर नजरेने पाहिले. करण, पश्चाताप करून आता काय फायदा? जे घडायचे ते घडले. मी हे कोणत्याही दबावाखाली किंवा चुकीचे हेतूने नाही केलं. मी तुझ्यावर प्रेम करते. अमित माझा नवरा आहे, हे कागदावरचं सत्य आहे. पण मनातून मी कधी त्याच्याशी जुळू शकले नाही. त्याने मला फक्त भौतिक सुख दिलं. पण माणसाला भावनिक आधाराची जास्त गरज असते, जी तू मला दिलीस. तिच्या या शब्दात एक ठामपणा होता, पण माझ्या मनातील भीती कमी होत नव्हती. सायली, पण हे असं किती दिवस चालणार? हे नातं लपून ठेवणं म्हणजे आगीशी खेळण्यासारखं आहे. मला भविष्याची पर्वा नाही. सायलीने माझा हात धरत म्हटले. मला फक्त आजचा हा क्षण आठवायचा आहे. तू मला वचन दे, तू मला सोडून कधीच जाणार नाही. मी काही बोलणार तितक्यात अचानक बाहेरच्या हॉलमध्ये जोरदार आवाज आला. कोणीतरी मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. चावीचा कडकडाट स्पर्श ऐकू येत होता. माझा आणि सायलीचा श्वास एकाच वेळी रोखला गेला. आम्हा दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. अमित, मी घाबरून पुटपुटलो. तू तर म्हणाली होतीस तो 2 दिवसासाठी येणार नाही. सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उघडला. ती प्रचंड घाबरली. मला मला माहीत नाही करण. त्याचा प्लॅन कसा बदलला मला माहीत नाही. माझे हृदय प्रचंड वेगाने धडधडू लागले. अंगातून घाम सुटला. जर अमितने आम्हाला या अवस्थेत एकत्र पाहिले तर सर्व काही संपणार होते. नाते, मैत्री आणि आमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होते. तू लगेच साडी सावर आणि बाहेर जा. मी घाईघाईने उठत सायलीला विचारले. मी कुठे लपायचे? बेडरूमच्या बाजूला असलेल्या बाल्कनीत जा. सायलीने कापणाऱ्या आवाजात सांगितले. तिथे अंधार आहे. तू तिथे थांब. मी त्याला हॉलमध्ये सांभाळते. मी क्षणाचाही विलंब न करता बाल्कनीच्या दिशेने पळालो आणि तिथल्या मोठ्या पडद्यामागे स्वतःला लपवले. पावसाचे थेंब बाल्कनीत येत होते, पण मला थंडीपेक्षा मनातील भीतीची प्रचंड जाणीव होत होती. सायलीने स्वतःला सावरले, केस व्यवस्थित केले आणि थरथरत्या हातांनी बेडरूमचा दरवाजा बंद करून ती हॉलच्या दिशेने गेली. दरवाजा उघडला. अमितचा आवाज बाल्कनीत येईपर्यंत येत होता. सायली, अगं केवढा पाऊस आहे बाहेर. माझी फ्लाईट कॅन्सल झाली म्हणून मी ट्रेनने लगेच निघून आलो. अमित थकलेल्या आवाजात सांगत होता. आणि घरात इतका अंधार का? लाईट गेली का? हो, आत्ताच लाईट गेली. सायलीचा आवाज अत्यंत सामान्य ठेवण्याचा ती प्रयत्न करत होती, पण तिच्या आवाजातला थरथराट मला स्पष्ट जाणवत होता. तू तू अचानक का आलास? मला फोन करायचा ना. फोनची बॅटरी डेड झाली का? अमित सोफ्यावर बसत म्हणाला. खूप थकलोय, जरा पाणी देशील का? आणि घरात मोगऱ्याच्या वेगळा सुगंध येतोय. कोणी आले होते का? बाल्कनीत लपलेल्या माझ्या छातीत धडधड इतकी वाढली की मला वाटले अमितला माझ्या हृदयाचा आवाज ऐकू जाईल. नाही, कोणी नाही. सायलीने अडखळत उत्तर दिले. मीच रूम फ्रेशनर मारला होता. अच्छा. अमितने पाण्याचा घोट घेतला. मला वाटलं करण आला असेल. त्याला फोन केला होता, पण त्याने उचलला नाही. असो, मी जरा फ्रेश होतो. बेडरूममध्ये जाऊ. अमित बेडरूमच्या दिशेने चालत येऊ लागला. माझे पाय थरथरत होते. अमितने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि आत पाऊल ठेवले. तो थेट बाल्कनीच्या दिशेने येतोय की काय या विचाराने माझी पुरती वाट लागली होती. अमितने लाईटचा स्विच ऑन केला, पण लाईट नसल्यामुळे अंधारच राहिला. त्याने फोनची फ्लॅशलाईट चालू केली आणि ती पूर्ण रूमवर फिरवली. फ्लॅशलाईटचा प्रकाश थेट मी लपलेल्या पडद्याच्या अगदी जवळ आला. माझे डोळे बंद झाले.
मी देवाची प्रार्थना करत होतो. एका चुकीच्या निर्णयामुळे माझे संपूर्ण आयुष्य, माझी प्रतिष्ठा आणि मित्राचा विश्वास पणाला लागला होता. त्या अंधाऱ्या रात्री पडद्यामागे उभे राहून मला जाणीव झाली की एका क्षणाच्या मोहाने माणसाला कुठल्या वळणावर आणून सोडले आहे. आता अमित पडदा बाजूला करणार की सायली त्याला थांबवणार, या प्रश्नाच्या उत्तरावर आमचे भविष्य अवलंबून होते. धन्यवाद.